नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे. फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच आपल्याला निवडणूक लढवायची आहे, ती निवडणूक लढा, अशा नड्डा यांनी सूचना दिलेल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घेण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, पीयूष गोयल हे देखील उपस्थित होते. सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. सुशांत, जे.पी. नड्डा यांनी सागर बंगल्यावरती ही महत्त्वाची बैठक घेतली. काय नेमक्या सूचना केलेल्या आहेत भाजपच्या नेत्यांना? अमोल, आपण जर बघितलं असेल तर जे.पी. नड्डा यांची 2 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक सुरू झाली आणि जवळपास 3:30च्या सुमारास ही बैठक संपली. म्हणजे जवळपास 1.5 तास जी आहे ती त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. यावेळी भाजपचे सगळे प्रमुख नेते जे आहेत, कोर कमिटीतले आणि इतर नेते जे आहेत ते उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे, त्यामुळे महायुतीतील घटक पक्षाला अर्थात शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सांभाळून घेण्याचं आव्हान जे आहे ते भाजपचं असणार आहे. भाजपनं मोठ्या भावाची भूमिका जी आहे ती बजावावी. आणि आपण जर बघितलं असेल तर मधल्या काळात भाजपमध्ये बंडखोरीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान जे आहे ते भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे. आणि यावर देखील जे.पी. नड्डा यांनी सूचना केलेल्या आहेत भाजपच्या प्रमुख नेत्यांना. कारण आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. आणि याचमुळे बंडखोरी असेल, त्याचसोबत अंतर्गत ज्या घटक पक्षातील कुरघोरी असतील ते मिटवण्याचं आव्हान भाजपकडे असणार आहे. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे सॉल्व्ह केल्या पाहिजे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी 1.5 तासाच्या चर्चेमध्ये जे.पी. नड्डा यांनी विविध मतदारसंघाचा आढावा देखील घेतला. प्रत्येक मतदारसंघात महायुतीमध्ये नेमक्या कुठल्या जागेवर वाद आहे याचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे. अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.